बिया पण आपण वापरतो, भाजीमध्ये वापरतो, खायला वापरतो. तर मामा मला सांगा, आता जसे की आपले कोकणातूनच फणस आलेले आहेत बरोबर, तर तुम्ही मूळ गाव तुमचं कोणतं आहे? खेड नातूर मधून. ठीक आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचा दिवस स्पेशल असणार आहे, कारण आज आहे वार रविवार आणि तसंच आज आपल्या इथे मुंबईमध्ये आपल्या गावातली लोक फणस विकण्यासाठी आलेली आहेत. तर मंडळी ठाण्यामध्ये पाचपाकाडी येथे TMCच्या समोर आपल्या गावातलीच लोक म्हणजे आपल्या कोकणातीलच लोक फणस विकण्यासाठी आलेली आहेत. तर लवकरच मंडळी आता वटपौर्णिमा आली आहे, तर लवकरात लवकर सर्वांनी तिकडे व्हिजिट करा आणि लवकरात लवकर चांगले चांगले फणस तुमच्या घरी देखील घेऊन जा. तर चला मग आपण त्यांना भेटूया. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता इथे खूप सारे आपले फणस आले, तर आपले गाववाले इथे सर्वजण आलेले आहेत. तर इथे पण फणस आपले आलेले आहेत. त्यानंतर वापस या साईडला पण बघू शकता, या साईडला पण खूप फणस आलेले आहेत. तर मंडळी तुम्हाला देखील फणस घ्यायचे असेल तर तुम्ही या साईडला येऊ शकता. आपलं ठाण्यामध्ये पाचपाकाडी, आता हा आहे कचराळी तलाव, हे आहे TMC. त्याच्यानंतर मग ह्याच्यात समोरच बरोबर तुम्हाला बघू शकता आणि हे सर्व आपल्या कोकणातलेच आहेत. तर मंडळी तुम्ही नक्की ह्यांच्याकडे येऊन फणस वगैरे घ्या. आता वटपौर्णिमा देखील आलेली आहे आणि आता पावसाचा सीझन पण चालू झालेला आहे, म्हणून जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेवढं मदत करा आणि फणस येऊन घेऊन जा. तर मंडळी आता इथे आई काय करते, जे जास्त फणस पिकलेले आहेत ना त्याच्या बिया काढून घेते, कारण ह्या बिया पण आपण वापरतो, भाजीमध्ये वापरतो, खायला वापरतो. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता इथे खूप जण आलेली आहेत फणस घ्यायला आणि त्यामध्ये आता असं झालंय की हे खरंच आपल्या कोकणातले आहेत. त्यानंतर हे खेड्यातून आहे, दरवर्षी हे इथे येतात. मी पुन्हा एकदा तुम्हाला लोकेशन सांगतो, पाचपाकाडीमध्ये कचराळी तलावाच्या बाजूला TMC ऑफिस आहे. TMC ऑफिसच्या बरोबर अगदी समोरच आपलं हे फणसाचं दुकान आहे. तर तुम्ही इथे लवकरात लवकर येऊन फणस वगैरे जास्तीत जास्त घ्या आणि आपला असंच कोकणकरांना सपोर्ट तुम्ही करत राहा. तर मंडळी आता आपण काय करूया, मामा जे आलेले आहेत गावावरून ना, तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया, जेणेकरून तुम्हाला जे पडलेले प्रश्न त्याची उत्तर तुम्हाला भेटेल. तर मामा आता तुम्ही सांगा की ठाण्यामध्ये तुम्ही दरवर्षी येता बरोबर, तर कोणत्या कोणत्या सीझनला येता? वटपौर्णिमेच्या सीझनला तुम्ही मला सांगा, आता जसे की आपले कोकणातूनच फणस आलेले आहेत बरोबर, तर तुम्ही मूळ गाव तुमचं कोणतं आहे? खेड नातूर मधून. ठीक आहे. आणि आपण दरवेळी फक्त वटपौर्णिमेच्या दिवशीच किंवा त्याच्या आदल्या 2-3 दिवसा अगोदरच आपण दरवर्षी इथेच येतो. तर लोकेशन मंडळी तुम्हाला माहीतच पडलं असेल, ठाण्यामध्ये कचराळी तलाव आहे. कचराळी तलावाच्या अगदी समोरच आपलं फणसाचं हे शॉप लागलेलं आहे. तर तुम्ही देखील इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता फणस. त्याचबरोबर मामा आता सांगा किती दिवस आहे आपला मुक्काम इथे? अजून आता 2 दिवस आहे. तर 2 दिवसात मंडळी जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं लवकरात लवकर फणस घेऊन जावा. आणि खरंच फणस खूपच छान आहेत आणि टेस्टला देखील खूप गोड आहेत. तर तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. त्याचबरोबर आपली सर्व कोकणातली माणसं आहेत, असं पण नाही की बाहेरून कुठून आलेली आहे, सर्व कोकणातली माणसं आहे. तर नक्की तुम्हाला देखील आवडेलच. तर मंडळी तुम्ही बघू शकता की आता खूपच जास्त माणसं यायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आता 2 प्रकारचे फणस आहे, कापा आहे, बरका आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भाजीचा फणस देखील आहे. तर तुम्ही लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा. तर मंडळी आईने आता खूप सारे आटल्या काढून घेतलेले आहेत आणि आता तेलाने आता आई हे करते, तुम्ही बघू शकता. मंडळी तुम्ही आता बघू शकता की खूप गर्दी झालेली आहे आणि ऑलमोस्ट सर्व फणस संपत आलेले आहेत आता.
तर मंडळी आता आपण ठाण्यामध्ये ज्ञानराज सभागृह येथे आलेलो आहोत आणि त्याचबरोबर आता आपला समर्थ बाबू पण आलेला आहे. बबड्या ए बबड्या इथं बघ. अरे लय झोप आली त्याला, कसला तू रस्त्याने येताना तू रडायला लागले. बबडी बाय. गाड्या बिड्या काय माहिती. चल बाय. तर मंडळी आता आपले जी गावाकडून जी माणसं आलेली आहेत तर त्यांच्यासाठी आपण चहा नाश्ता घेऊन चाललोय. तर आईने आलं गवती चहा टाकून खूप अशी मसालेदार कडक चहा बनवले. तर आपण चला मग घेऊन जाऊया त्यांच्यासाठी. तर मंडळी चला मग आपण मामांसाठी घेतले आता चाय घेतले आणि बिस्किटं घेतले. कारण त्यांची डिमांडच ती होती की आम्हाला वडापाव समोसा पाव बाकी काही नको, फक्त एक चहाचा घोट आणि बिस्किट असेल तरी पण आमचं होऊन जातं. तर मंडळी सर्व कोकणकरांचं तसंच आहे. तुम्ही मोठ्या हॉटेलात नेलात तरी पण तिकडे फक्त एक साधी चाय भेटली तरी पण त्यांचं मन समाधान होतं. तर मंडळी मामांना आपण आता चहा बिस्किट देऊन आलो आहे. तर मामा जर चहा बिस्किट जरा करताय तर तवसर म्हटलं की आपण जरा एक राऊंड मारून येऊया. तर मंडळी खूप वर्षानंतर मी इकडे आलेलो आहे कसराळी तलावाला. तर इकडे सर्वीकडे तुम्हाला जास्तीत जास्त फक्त मांजरे दिसतील. तर मंडळी हा तोच फणस आहे जो सकाळी आपण आपल्या माणसांकडून घेतला तो. तर आता आपण बघूया की कसा आहे ते. पूर्णपणे पिकलेला आहे पूर्णपणे. आई कोणता आहे हा? बरका आहे ना. घरी तुम्ही बघू शकता खूपच भारी आहे. पूर्णपणे पिकलाय. हातानेच पूर्ण हातानेच हे होत आहे ओपन होत. बाकीच्या वेळी फणसाला ओपन करताना काय टेक केअर काय करायची? कापा असेल ना तर लगेच जरा टाईट असतो, म्हणजे कच्चा लागतो. कापा असेल तर जरा ओपन करायला टाइम लागतो. आणि तू आता काय करून घेतलंय, पहिले ताटाला तेल लावून ठेवलंय आणि हाताला पण तेल लावलंयस ना? चिकटायला नको. ओके ओके. तर मंडळी तुम्ही बघू शकता पूर्णपणे फणस पिकलेला आहे. एकदम पण लबलबीत आणि पूर्ण गरे बघा तुम्ही ना सुट्टे भरलेले, पूर्ण भरलेले पण आहेत आणि पूर्ण सुट्टे सुट्टे, म्हणजे असे काही चिपकत नाहीये किंवा काय काहीच नाही. डायरेक्टली हातात घेतलं की डायरेक्टली गरे बघा पूर्णपणे सुट्टे. तर मंडळी आज वार रविवार आहे. तुम्हाला जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं तर एक ते सोमवार मंगळवार 2 दिवस अजून आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तिकडे जाऊन फणस घेऊ शकता. अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये आईने पूर्ण फणस ओपन केलेला आहे. तर मंडळी आता फणस हा दिसायला तर खूपच गोड वाटतंय. तर आईला पण विचारूया, आई कसं आहे, तू आता खाल्ल्याचं कसं आहे फणस? छान आहे, गोड आहे. गोड आहे. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे ह्याला ना आमच्या इथे काय बोलतात, पाव बोलतात. तर तुमच्या इथे ह्याला काय बोलतात ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी तुम्ही बघू शकता एवढं पूर्ण ताटभर गरे निघालेत आणि अजून गरे आहेत. आपण बघितलं ना बिया बाहेर पडते असं पाहिजे जरा. तर मंडळी आता आपण पण टेस्ट करून बघूया की फणस कसा आहे ते.
खूपच सुंदर आहे आणि खूप गोड आहे. ते एकदम मऊ गोड आहे ना. तर मंडळी जसं आपण फणस खातो त्या फणसामध्ये जी बी असते तर ह्याचा पण आपण उपयोग करतो. जसे की भाजून ह्याला खाल्लं जातं किंवा भाजीमध्ये पण टाकून ह्याचं खाल्लं जातं. ह्याला आमच्या इथे आटल्या बोलतात आणि तुमच्या इथे काय बोलतात ते देखील मला सांगा. आमच्या इथे आटल्या आणि बिया देखील बोलतात. तर हे आता सुकवलं जातं. सुकवून मग असं भाजून पण खातात किंवा ह्याची भाजी पण केली जाते किंवा असं कोणत्या मच्छीमध्ये पण ह्याचा वापर केला जातो. तर तुमच्या इथे ह्याला काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी आजचा दिवस असा होता. तुम्ही बघितलंच असाल आज आपण आपल्या गावातल्या लोकांची ओळख देखील तुम्हाला करून दिली. त्याचबरोबर त्यांनी जो व्यवसाय चालू केला आहे आपल्या मुंबईमध्ये स्पेशल फक्त गावावरून मुंबईमध्ये फणस विकण्यासाठी ते येतात ते देखील तुम्हाला दाखवलं. तसंच आपण आज ताईला देखील भेटलं, बाबूला देखील भेटलं आहे. त्याबरोबर आजचा दिवस असा होता. अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. Check the mic and make sure it sound right, boys.